जय शिवराय मित्रांनो, आता आपण चाललो आहेत लिंगाणाच्या ट्रेकसाठी आणि आता आपण आलो आहेत जुईनगर या स्टेशनवरती। जुईनगरला आपला पिकअप पॉईंट आहे। दादरवरून गाडी निघाली आहे ती आता थोड्या अर्धा पाऊण तासात आपल्या इथे पोहोचेल, अर्धा पाऊण तासात। तर आपण यावेळेला बा रायगड असं ग्रुपचं नाव आहे, त्यांच्याबरोबर आपण चाललो आहे लिंगाणा ट्रेकसाठी, लिंगाणा क्लाइम्बिंगसाठी। तर त्यांचं आता आपल्याला पिकअप येणार आहे 9:15, तेव्हा आपण त्यांना भेटूया। आणि माझ्याबरोबर आहे संतोष, आपल्या नेहमीचा ट्रेकर। आणि आम्ही आता आमच्या गाडीची वाट बघतोय। आता मागून आलेली आहे गाडी, ट्रेनमध्ये नाही जाणार, आपण बसने जाणार आहेत। बाहेर बससाठी आम्ही जाणार आहेत थोड्या वेळाने, तर भेटू थोड्या वेळात। मित्रांनो, आता आपण हा लास्ट स्टॉपवरती आलेलो आहे कळंबोलीला, आणि आता हे लास्ट पिकअप आहे आपला आणि आपण चालणार आता या बा रायगड रूटवर पुढचा प्रवास सुरू करणार। हा आपला संतोष, आता आपला ग्रुप आलेला आहे, सगळा एकत्र झालेला आहे। तर बा रायगड ग्रुप लिंगाणा ट्रेकसाठी सज्ज झालेला आहे। सकाळचे 6:45 झालेत आणि आता आम्ही थोड्या वेळातच लिंगाणाच्या बेससाठी निघणार आहोत। आमचा ट्रेक चालू होईल लिंगाणाच्या बेससाठी। तर आता सगळ्या त्यांचे इक्विपमेंट लावून घेतलेले आहेत, तुम्ही बघताच। सगळ्यांनी ऑरेंज टोप्या, कॅप्स, हेल्मेट्स लावून घेतलेले आहेत, हार्नेसेस सगळ्यांना दिलेले आहेत। हा आमचा बॅच आहे लिंगाणा, तुम्ही बघतात लिंगाणा। सगळे एकमेकांना मदत करतात त्यांचे इक्विपमेंट लावण्यामध्ये। तर आता आपण बघतायत ब्रीफिंग चालू आहे आणि सगळे फोटोसाठी गोळा झालेले आहेत। तू पाहिजे गोप्रो आणि 360 वाले कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून काय भेटणार। तर आता आमचा ग्रुप निघाला आहे लिंगाणा चढायला, ट्रेकिंगसाठी, लिंगाणा ट्रेकिंग। जय। तर आता तुम्ही बघतायत मित्रांनो, लिंगाणाचं पहिलं दर्शन सकाळचं, लिंगाणा चोळका।
लिंगाणा आपल्याला जो सर करायचा आहे आज, तुम्ही बघतायत लिंगाणा. हाँ 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 कलर कलर ना वरती दिसतील 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 चला येतील ते. ओ दादा रिबिलला फॉलो करा, रिबिलला फॉलो, रिबिलला फॉलो करा. तर असा आमचा लिंगाण्याचा ट्रेक चालू झालेला आहे. हे बघता मागे जंगल आहे आणि आता या जंगलातनं आम्ही वॉकिंग चालू आहे आमची. पब्लिक मागे राहिली, स्लो आहे थोडीफार, थोडे येत आहेत आमच्याकडून. मस्त उजळलेलं आहे. हा मस्त ट्रेक लीडर पुढे चाललेत, काही जण वरती गेले सुळक्याला आणि आमचा ग्रुप आता आमच्या ट्रेक लीडरच्या मागे मागे चालला आहे. तर आता आपण बघतायत खाली समोर जी दिसते बोराड्याची नाळ, ही खालची जी मध्ये आपण तुम्ही बघतायत आपण चाललेत मित्र बोराड्याच्या नाळीला. आणि तिथून जाऊन आपण ट्रॅव्हल्स घेणार, तो सरळ त्या लिंगाण्याच्या पायथ्याशी. आता आपण घेतोय बोराड्याच्या नाळीच्या जवळ चाललोय. आता आपण बोराड्याच्या नाळीकडे चाललोय. तुम्ही फक्त गेअर अप आहे आणि खूप डिसेंट आहे, थोडा डिसेंट आहे खालच्या साईडला, अजून खाली अजून खूप डिसेंट होणार आहे. तर अशा डिसेंटला आपण आता चॅलेंज करणार आहेत, चॅलेंज येणार आहे आपल्याला. तर चला बघूया बोराड्याची नाळ थोड्या वेळात. तर त्यासाठी माझ्यावरच तर मित्रांनो आता तुम्ही बघतायत बोराड्याची नाळ चालू झालेली आहे आपली. तर आपला मित्र चाललाय संतोष सुपे, पहिलाच बोराड्याच्या नाळीमध्ये पहिल्यांदा. हा येऊ दे. बघते आता आपण उतरतोय बोराड्याच्या नाळीला उतरतो आपण. पब्लिक येते मागून, मी बघते मागेवर पब्लिक पण आहे, आपला ग्रुप आलेला आहे.
केरळमध्ये बनवलं. काय बोलतो? हो आता आपण हो याच वाटत. तर तुम्ही बघतायत बोराड्याची नाळ. आपण हाफ वे डाऊन आलो आहे, खाली उतरलो अर्धी आणि अजून थोडी बाकी आहे. आणि अशाच्याच आपल्याला थोड्या वेळाने ट्रेव्हल्स येणार आहे, वळण येणार आहे. ते वळण घ्यायचं आपल्याला. चार्जिंग. आता आपण बघतायत ही जी खिंड आहे, या खिंडीच्या खालतून आपल्याला वळसा घेऊन पुढे जायचं आहे. समोर दिसतात आपले मित्र आपले चालले आहेत. आणि हा समोर मस्त सह्याद्री दिसतोय आपल्याला. या दोन डोंगरांच्या मधून, नाळेमधून अशक्य सुंदर सह्याद्री. आणि या सह्याद्रीचे आम्ही वेडे. फक्त सह्याद्रीलाच फिरायला आवडतं. तुम्ही बघताय बोराड्याच्या नाळेमध्ये पहिल्याच ही साखळीची उतरण आहे. साखळीला पकडून उतरायला लागते. पब्लिक उतरते. बोराड्याची नाळ. येते काय बरोबर. तुम्ही बघता हा पहिला ट्रॅव्हल्स आहे आपला, बोराड्याच्या नाळीतला पहिला ट्रॅव्हल्स. आणि इथून आता आपण लिंगाणाला चाललोय. आता आपण लिंगाणाला चाललोय. एक पहिला ट्रॅव्हल्स मारून. तर मित्रांनो, आता आपण बघतायत लिंगाणाचे दर्शन पहिलं कॉर्नरला आहे वरती. हा दिसतोय समोर लिंगाणा. आता आपल्याला तिथंच जायचंय.
एक खाली उतरायचंय काय? खाली उतरू ना? हा हा हा. येते का रे जाताना? ट्रॅव्हल्स आहे आणि थोडा कठीण आहे पण ओके आहे सगळं. तर सुरक्षित तुम्ही पण उतरलात, काळजी घेत तर तुम्ही इथे बरोबर पोचतात. हा आमचा संतोष माझी व्हिडिओ करतो, मी त्याची व्हिडिओ करतो. मित्रांनो तुम्ही बघतायत लिंगाणाचे पहिले दर्शन. पहिलं नाही आता बोलणार, आता आपण थोडं दाखवत आलो आहेत. पण जवळला दिसणारा हा लिंगाणा तुम्ही बघतायत मध्ये. हा माझा पण हा तिथे. तुम्ही बघतायत लिंगाणा इन फुल फॉर्म, पूर्ण अवतारात. आणि वरती आपली टीम आहे जे आपल्याला वरती रॅपलिंगसाठी आणि क्लाइम्बिंगसाठी मदत करणार आहेत. टीम सेटअप लावत आहेत क्लाइम्बिंगसाठी. टीम बा रायगड या ग्रुपवर आपण यावेळेला आलो आहे लिंगाणा सर करायला. आणि ते आपल्याकडे ग्रुप सेटअप करतायत वरपर्यंत.
यस. मित्रांनो, आपण फायनली लिंगाणा सबमिट केलेला आहे. तुम्ही बघताय मागे आपला ध्वज फडकतोय आणि आपला हा लिंगाणा आपला सर झालेला आहे. मागे या. तर मित्रांनो, तुम्ही बघतायत हा आणि समोर आहे तो आहे दुर्गराज रायरेश्वर रायगड. लिंगाणावरून दिसणारा हा सुबक सौंदर्याचा हा नजारा. हा आहे रायलिंग पठार. आणि हे आहेत तुम्ही बघतायत. आता थोडं आमच्या ग्रुपमधले पब्लिक आलेले आहे वरती आणि आता या पब्लिक बरोबर आम्ही थोडा वेळ थांबणार आहे, कारण अजून थोडे पब्लिक खालती ग्रुप येत चढत आहेत. त्यामुळे जोपर्यंत रॅपलिंगची रोप वरती येत नाही तोपर्यंत आम्हाला टॉपवरून खालती उतरता येणार नाही असा आम्हाला निर्देश आलेला आहे. तर आम्ही थोडा वेळ आम्ही वरतीच थांबतो आहे. परिसर अभ्यास असा आहे. राजगड तोरणा, राजगड आता दिसणार नाही, तोरणा आणि राजगड करून मावळे. तर त्या इथून आग्याच्या नाळीनं खाली, आग्याची नाळ आहे, देवीची नाळ आहे, देवी नाळ आहे, गावची नाळ आणि एवढ्या मार्गाने संदेशवरून आपल्या रायगडकडे एका दिवसामध्ये पूर्वीच्या काळी. पलीकडे अजून पडता नाळ आहे, हे काय मी केली नाही पण आहेत. त्याच्या पलीकडे हा असाच परिसर गेलाय तो महाबळेश्वर साईड. बऱ्याच नाळ आहेत. ऐतिहासिक तिथं पण एक खिंड आहे. जशी आपली पावनखिंडीची लढाई झाली तशी संभाजी महाराजांच्या काळामध्ये तिकडे एक खिंड आहे, कावळ्याबाळ्याची खिंड. त्या खिंडीमध्ये पण तशी महाराजांची लढाई झालेली आहे. आपण आता सध्या उभा आहे कोकणामध्ये. हा पुणे जिल्हा, हा पठार म्हणजे पुणे जिल्हा, रायली पठार. खाली उतरला आपण कोकणामध्ये, रायगड जिल्हा. हा लिंगाणा रायगडमध्ये. पलीकडचा कुठला डोंगर या साईडला दिसतोय बघा. रायगडच्या जी तोंड अशी खाली आलेली आहे, पलीकडे एक डोंगर दिसतोय, तो कुठला डोंगर. काय तो अलीकडचा
काय इकडे आणायचं रायगडाच्या खालून किती गावं दिसतात पालेगाव खालचं पालेगाव पर्यंत त्या वरच्या टप्प्यापर्यंत तिथून मग खाली इकडे कुठं तर त्यांचं ठाणं असेल घोडे थांबलेले असतील तर एवढी नाळ पार करून येण्यासाठी घोडे एवढ्या याच्यामध्ये येणार नाही माणसं स्वतः येत असतील खालून घोड्यावर एका दिवसात किल्ला म्हणजे आपण प्रॉपर आहे आपण थोडं बॅक साईड थोडेफार दिसतील आणि त्या साईडने लिंगणमाची आहे लिंगणमाची घराचे आवश्यक आहेत पूर्वीचे त्या टायमाला सैनिक राहत असतील त्या घराचे चौथरे दगडी चौथरे आहेत आणि 3 मोठ्या जे आहेत कारागृह आहेत उपाय त्यामध्ये लाकडं वगैरे होती आता ऐकायला माहिती नाही पाण्याची खाली टाकी पण आहे तिथे इव्हेंट असतो आणि हे असंच होतं सपाट हे असंच वॉच टॉवर पायऱ्या दिसल्या तुम्हाला आता त्या पायऱ्यानं वरती येऊन आपले त्यावेळेस मावे टेहळणी करायची असे बऱ्याच ठिकाणी आहे थैला बैला आहे बरेच सुळके असतात या ठिकाणी तिथले पण इंग्रजांनी तोफाचा मारा करून तिथल्या पण पायऱ्या तोडलेल्या स्वराचे उभं राहून येऊन ते केलेलं हां ते पायऱ्या तुटलेले आहेत याचा इव्हेंट असते कधी तुरुंगाचा लावतो आपण इकडची बोल्टिंग खराब झालेली आहे पलीकडची आपला इव्हेंट एक असतो लिंगाणा चढाई किल्ल्यामध्ये उतरायची कुठून इथूनच खाली इथून इकडे यायचं इकडे आपण करायचं खाली उतरायचं इथून किल्ल्याचं सगळं दर्शन करून मेन जो दरवाजा होता तिथून खाली उतरून परत गावात मारून खाली गेलो आता इतकी गोष्टी खराब झाल्यामुळे तुम्ही लावत नाही आपण 5 वर्षांनी लावला होता इव्हेंट त्यानंतर लावण्यात परिवाराबद्दल माहिती सांगा 2016 मध्ये आपल्या 10-12 पोरांनी एक ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपचं नाव आटोआर दिलेलं त्या ग्रुपचा उद्देश होता गड संवर्धन करणे तर ते गड संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी एक संस्थेचं निर्माण केलं त्या संस्थेला नाव दिलं त्या रायगडाच्या नावानं बा रायगड म्हणजे बाप सगळ्या गडांचा बाप बा रायगड बा म्हणजे बाप तर त्याचं नाव दिलं पवित्र नाव आणि सुरुवात केली तर असं करत करत संवर्धन करत करत आपल्याला हे पैसा उभा करण्यासाठी हे इव्हेंट लावायचे होते तर 2017 आपल्याकडे थोडं मोठं साहित्य होतं त्यावेळेस घेतलेलं तर टेक्निकल टीम अशी काय परफेक्ट नव्हती त्यावेळेस पोरांनी रात्री पावसा पाण्याचा 1:30 वाजता रॅपड केलेला आहे तर अशा पद्धतीमधून ते आता वाढत आपल्या 12-13 किल्ल्यांवर काम चालू आहे संवर्धनाचं त्यासाठीच आपण हा इव्हेंट लावून निधी उपलब्ध करतो हाच म्हणून नाही परिवाराच्या इतरही मोहीम होतात वासोटा होते परत आटवार होतो तोरणा राजगड होतो बरेच इव्हेंट होतात दैलवेला असेल भैरवगड असेल हरिश्चंद्रगड माकडनाळा असेल तारामतीगड असेल असे बरेच इव्हेंट लावतो आपण त्यातून जो निधी शिल्लक राहतो तुमचा येण्या जाण्याचा खर्च ते काय शिल्लक राहतो आपण जेवण वगैरे देतो चहा तर ह्याच्यातून उरलेला पैसा आपण गड किल्ले संवर्धनासाठी वापरतो दर रविवारी कुठल्या ना कुठल्या गडावर आपलं संवर्धन काम चालू असतं आणि त्या पोरांसाठी चहा नाश्ता जेवणाचा खर्च करतो आपण 2-4 हजार 4-5 हजार जो काय खर्च येतो त्या हप्त्यामध्ये तो खर्च आपण ह्याच्या निधीमधून उपलब्ध करून देतो तर मुख्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी की परिवाराचा उद्देश एवढाच आहे की संवर्धन करणे त्यासाठी हा सगळा आटापिटा करतो आपण निधी उपलब्ध करण्यासाठी तुम्ही येत आहे म्हणजे तुम्ही निधी उपलब्ध करून देता आम्हाला इनडायरेक्टली तुम्ही ते काम करता निधी देण्याचं सहकार्य होतं आम्हाला हां फुल ना फुलाची बाकी तुमच्याकडून ते सहकार्य होतं आम्हाला असं आहे ह्याच्यामध्ये काय कोणाचं पर्सनल घरं भरायची कामं नाहीत ही संस्था आहे ही संस्था पार इकडं कोल्हापूर मुंबई इकडं सातारा सांगली लातूर सोलापूर तिकडं नागपूरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर इकडं नाशिकपर्यंत भरपूर लोक आहेत बोलता येणार नाही आमच्यासारखे 100 लोक असतात हां लगेच तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत गुफेकडे
जे लिंगाणाच्या राईट साईडला आहे. राईट साईडच्या गुफेत जाणार आहेत. तुम्ही बघतायत राईट साईडच्या हा व्ह्यू. आपण आलेलो आहे राईट साईडच्या गुफेजवळ. ही आहे ती गुफा. तुम्ही बघताय हीच गुफा आपल्याला रायलिंग पठारावरून दिसते आणि याच गुफेमध्ये बोल्टिंग करून लोक इथे झिप लाईनने येतात. हा आहे रायलिंग पठार. आमचे काही मित्र आलेले आहेत ही गुफा बघायला. तुम्ही बघतायत थम्सअप दिलेले आहेत. खूप जोश आहे आमच्यामध्ये अजूनही. हां चला. तर मित्रांनो संध्याकाळचे 5:30-6 वाजले आहेत आणि हा सूर्यास्त तुम्ही बघतायत. आपण बघतायत लिंगाणाचा सनसेट रायलिंग पठारावरून. आणि हा आहे लिंगाणा समोर आपल्याला दिसतोय. आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. लिंगाणा क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग. अशा प्रकारे या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे लिंगाणाचे क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग असं. तर आपण असंच वेगवेगळ्या काही ट्रेक्सला आम्ही तुम्हाला दाखवत राहू. तर आमच्याबरोबर तुम्ही असेच सहभागी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.